आज एकतर महत्त्वाच्या कॅबिनेटची बैठक झाली आणि अगदी 2 दिवसांवर दावोसचा दौरा देखील आलेला आहे. काय नेमकं दावोसच्या दौऱ्यासंदर्भात महाराष्ट्राने काय काय अपेक्षा ठेवल्या, उद्योग मंत्रालयाकडून कशा प्रकारे प्रश्न होईल? दावोसच्या दौऱ्यावर सन्माननीय मुख्यमंत्री महोदय हे स्वतः येत आहेत. राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी देखील दावोसच्या दौऱ्यावर जातोय. एवढंच सांगतो की दावोसच्या दौऱ्यामध्ये ज्या पद्धतीनं महाराष्ट्रातल्या जनतेनं, युवकांनी, युवतींनी आम्हाला फार मोठं मॅन्डेट दिलेलं आहे. दावोसला गेल्यानंतर त्यांच्या अपेक्षेला आम्ही नक्की पात्र ठरू आणि त्याच बाबतीतला आज आढावा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देखील घेतला आणि विशेषतः आजच्या आढाव्यामध्ये मागच्या 2 वर्षामध्ये जवळजवळ 5.5 लाख ते 7 लाख कोटीपर्यंतची इन्व्हेस्टमेंट आलेली आहे. त्याच्यामध्ये आम्ही किती इम्प्लिमेंट करू शकलो याचा आढावा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतला आणि मला सांगताना आनंद आहे की मागच्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षी जे दावोसला आम्ही एमओयू केलेले होते त्याच्यातल्या 80% प्रकल्पांना आम्ही अंमलबजावणी करण्यामध्ये यशस्वी होतोय. काही लँड देण्याच्या पाईपलाईनमध्ये आहेत, काही इन्सेंटिव्हच्या पाईपलाईनमध्ये आहेत. परंतु या सगळ्या 2 वर्षाच्या मागच्या प्रकल्पाच्या निमित्तानं 3 लाख बेरोजगारांना रोजगार निर्माण होणार आहे आणि 2 वर्षाची तीच परंपरा आम्ही माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून तशीच अबाधित ठेवू, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं. एक प्री कॅबिनेट बैठक देखील झाली, त्या बैठकीतून सगळ्या विभागांचा आढावा घेतला एकनाथ शिंदेंनी. खुश आहेत मंत्र्यांच्या कामाने? प्री कॅबिनेट असल्यामुळं माननीय शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली प्री कॅबिनेट झाली आणि या प्री कॅबिनेटमध्ये जे विषय आहेत त्याच्यावर देखील सांगोपांग चर्चा झाली. भविष्यामध्ये येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या संदर्भात संघटनात्मक बांधणी कशी असावी, महायुतीच्या माध्यमातून आम्ही कसे सामोरं जाणार आहोत आणि विशेषतः टाइम टेबल त्याचं जाहीर होईल. परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब जो राज्यव्यापी दौरा करणार आहेत आभाराचा, त्याच्या नियोजनासाठी ती बैठक होती आणि ते आभार दौऱ्याचं नियोजन झालं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं टाइम टेबल आम्ही आपल्यामार्फतच जनतेपर्यंत पाठवू. 23 तारखेपासून हा पूर्ण दौरा सुरू होतोय. 23 तारखेला सायंकाळी 6 वाजता नवनिर्वाचित सगळ्या आमदारांच्या सत्काराचा कार्यक्रम बीकेसीमध्ये ठेवलेला आहे. त्या ठिकाणी देखील मोठी सभा होईल आणि त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना मुख्य नेते म्हणून आणि निवडणुकांचं नेतृत्व त्यावेळी एकनाथ शिंदे साहेबांनी केलं होतं. अनेक नवनवीन योजना आणल्या होत्या. त्यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब महाराष्ट्रव्यापी दौरा करतील आणि त्याची सुरुवात कुठून करायची, कुठच्या दिवशी ते असेल याचं टाइम टेबल येत्या 2 दिवसामध्ये तुमच्यापर्यंत पोहोच केलं जाईल. त्यांनी आदेश दिले की प्रत्येक मंत्र्याने बाळासाहेब भवनामध्ये बसायला हवं आणि लोकांशी संवाद साधायला. अगदी बरोबर आहे. माननीय शिंदे साहेबांनी आज त्या देखील इन्स्ट्रक्शन आम्हाला दिलेले आहेत. आपण जनतेचं देणं लागतो. ज्या पद्धतीनं मॅन्डेट देऊन लोकांनी आपल्यावर विश्वास दाखवलेला आहे महाराष्ट्रातल्या जनतेनं, तर त्यांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी आम्ही सगळ्या 12च्या 12 मंत्र्यांनी बाळासाहेब भवनमध्ये जनतेच्यासाठी उपलब्ध राहिलं पाहिजे, ही भूमिका मंत्र्यांची असली पाहिजे आणि त्यांनी टाइम टेबल आम्हाला दिलेलं आहे. त्या टाइम टेबलनुसार आम्ही तिथं बसू. आम्हाला देखील आचारसंहिता घालून देण्यात आलेली आहे की महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्याचा दौरा विभागामार्फत झाला पाहिजे आणि त्याचा आढावा दर 3 महिन्यानं माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब घेणार. गेल्या दौऱ्यामध्ये किती गुंतवणूक आणलेली होती, त्यातली किती इम्प्लिमेंट झालेली आहे आणि यावेळी काही उद्दिष्ट ठेवलेलं आहे? मी सुरुवातीलाच सांगितलं की मागच्या 2 वर्षामध्ये जी गुंतवणूक आलेली होती त्याच्यातल्या 85% प्रकल्पांना न्याय देण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय. कारण तो 3 वर्षाचा पिरियड असतो. त्या 3 वर्षामध्ये 85% प्रकल्प हे महाराष्ट्रामध्ये उभे राहतील. त्याच्यातनं 3 लाख लोकांना रोजगार मिळणार आहे आणि एकनाथ शिंदे साहेबांनी जी प्रथा 2 वर्षापूर्वी सुरू केली की महाराष्ट्र 1 नंबरला ठेवायची, तीच प्रथा आणि परंपरा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दावोस दौऱ्यामध्ये आम्ही प्राप्त करू, हा उद्योग मंत्री म्हणून मला नक्की विश्वास आहे. यंदाचं टार्गेट काही ठेवलेलं आहे का? किती साधारणतः गुंतवणूक आणण्याचं? मला असं वाटतं की काही गोष्टी जरा सस्पेन्स ठेवू. आम्ही जातो, काही लोकांना तेवढा अवधी मिळेल आम्ही जाईपर्यंत पत्रकार परिषद घ्यायला. त्यामुळे तिथं गेल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री आणि या ठिकाणी माननीय उपमुख्यमंत्री तो नक्की आकडा जाहीर करतील. परंतु मी हेच सांगितलं की 2 वर्षाची परंपरा रेकॉर्ड करायची, ब्रेक होणार नाही, खंडित होणार नाही. एकीकडे तुम्ही गुंतवणुकीबद्दल बोलताय, दुसरीकडे गेल्या 3 वर्षामध्ये
महाराष्ट्रामधली कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असं आदित्य ठाकरे म्हणत आहे. आजचा सैफ अली खानच्या हल्ल्याचं प्रकरण असेल, बीडपासून मुंबईपर्यंत कोणी सुरक्षित नाही असं ज्या ज्या ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत त्या ठिकाणी कठोर कारवाईचे आदेश माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि अजितदादांनी दिलेले आहेत. ज्या काही घटना घडलेल्या आहेत ह्या दुर्दैवी नक्की आहेत, परंतु याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करेल आणि प्रवृत्ती ज्या आहेत जे हे घडवण्याचा प्रयत्न करत आहे ते आम्ही नक्की ठेचून काढू. नहीं, डावोस दौरा जो आने वाला है उसमें माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी शामिल होने वाले हैं, उनके साथ मैं भी जा रहा हूं और पिछले 2 साल में जो हमने परंपरा आबादित रखी है वही परंपरा प्रोजेक्ट लाने की देवेंद्र जी के नेतृत्व में हम आबादित रखेंगे. नहीं, कैबिनेट का जो कुछ डिसीजन हो गया तो आपके पास आया ही है, लेकिन हमारा जो प्रेजेंटेशन था माननीय एकनाथ शिंदे साहब को हमने उद्योग विभाग का दिया है. पिछले 2 साल में जो MOU हुए थे उसकी इम्प्लीमेंट कितनी हुई है, आगे जाके हम दावोस में क्या करने जा रहे हैं, ये सब ब्रीफिंग उनको हमने दिया है. और ये दावोस दौरा भी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस साहब के नेतृत्व में यशस्वी होगा, ये मुझको मालूम है. विपक्ष ने एक बार फिर से सैफ अली खान के साथ जो हुआ उसको लेकर कानून व्यवस्था पर सवाल उठाया है, कहा है कि कानून व्यवस्था नहीं, जो इंसिडेंट घटा है वो दुर्दैवी है और उसके बारे में कड़ी से कड़ी कार्रवाई की जा रही है और ये जो इंसिडेंट है, प्रसंग है, वो वापिस न हो इसलिए हम कटिबद्ध हैं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.